Hello dear students, today we are going to learn and understand how to solve practice set 6.3 of chapter number 6 factorization of algebraic expressions from 8th standard mathematics. टेक्स्टबुक मध्ये पेज नंबर 32 वर प्रॅक्टिस सेट 6.3 दिलेला आहे. यामध्ये टोटल 2 क्वेश्चन्स आहेत. प्रत्येक क्वेश्चन मध्ये काही सब क्वेश्चन्स आपल्याला विचारलेले आहेत. यातील हा जो फर्स्ट क्वेश्चन आहे फॅक्टराइज, तो आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये अतिशय सोप्या पद्धतीने फॉर्म्युला यूज करून कशा प्रकारे सॉल्व्ह करता येणार आहे ते अभ्यासलेले आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण क्वेश्चन नंबर 2 सिम्प्लिफाय अभ्यासणार आहोत. चला तर मग लगेचच क्वेश्चन नंबर 2 मधील फर्स्ट सब क्वेश्चन पाहूयात. x प्लस y द होल क्यूब मायनस x मायनस y द होल क्यूब. आता हा क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी कोणता फॉर्म्युला यूज करणार बरं? तोच फॉर्म्युला आपल्याला यूज करता येणार आहे का जो आपण क्वेश्चन नंबर 1 मध्ये क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी यूज केला होता? तर हो, हे पहा कोणता फॉर्म्युला होता तो, तर a क्यूब मायनस बी क्यूब आणि हा त्याचा एक्सपान्शन फॉर्म. आता हा आपल्याला दिलेला जो क्वेश्चन आहे तो या फॉर्म मध्ये आहे का, a क्यूब मायनस बी क्यूब. हे पहा इथे क्वेश्चनला व्यवस्थित ऑब्झर्व करा. इथे काय दिलेलं आहे, x प्लस वाय द होल क्यूब, हो की नाही, आणि इथे काय आहे a क्यूब, म्हणजेच a च्या जागी काय आहे, a च्या जागी आहे x प्लस वाय आणि b च्या जागी काय आहे, इथे पहा मायनसचं साइन आहे मध्ये, आणि b च्या जागी काय दिलेला आहे x मायनस वाय. आलं लक्षात? सो हा सेम फॉर्म्युला यूज करून आपण या क्वेश्चनचे आन्सर सुद्धा फाइंड आउट करू शकतो. हे पहा a क्यूबच्या जागी दिलेला आहे x प्लस वाय द होल क्यूब, मायनसचं साइन, त्यानंतर b क्यूबच्या जागी दिलेला आहे x मायनस वाय द होल क्यूब. चला तर मग फॉर्म्युला यूज करून आपण आपल्या क्वेश्चनच्या फायनल आन्सर पर्यंत पोहोचूयात. पण त्याही आधी आपल्याला काय राईट करावं लागणार आहे की a च्या जागी क्वेश्चन मध्ये काय दिलेलं आहे आणि b च्या जागी क्वेश्चन मध्ये काय दिलेलं आहे. सो राईट करूयात. हियर a इज इक्वल टू काय आहे, a च्या जागी काय आहे x प्लस वाय आहे आणि b च्या जागी आहे x मायनस वाय. फॉर्म्युलानुसार व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करूयात. a क्यूबच्या जागी काय आहे क्वेश्चन मध्ये x प्लस वाय द होल क्यूब आहे, मायनसचं साइन, b क्यूबच्या जागी काय आहे x मायनस वाय द होल क्यूब इज इक्वल टू काय येणार आहे. आता फर्स्ट ब्रॅकेट मध्ये काय a मायनस बी. सो फर्स्ट ब्रॅकेट ड्रॉ करून घेऊयात. a मायनस बी की नाही, मग a ची काय व्हॅल्यू आहे x प्लस वाय. सो x प्लस वाय, त्यानंतर हे जे मायनसचं साइन आहे ते ऍज इट इज येणार आणि b ची व्हॅल्यू आता सबस्टिट्यूट करायची आहे आपल्याला. b म्हणजे काय आहे x मायनस वाय, x मायनस वाय. आता सेकंड ब्रॅकेट घेऊयात. a स्क्वेअर, a म्हणजे काय आहे x प्लस वाय. सो x प्लस वाय द होल स्क्वेअर. अशा प्रकारे आपल्याला राईट करायचं आहे. आपल्याला काय करायचं आहे, a च्या जागी काय राईट करणार आहोत आपण x प्लस वाय. येते ना लक्षात? आता प्लसचा साइन फॉर्म्युलानुसार ऍज इट इज राईट करून घ्या. ए बी म्हणजे काय आहे a इंटू बी आहे. सो a काय आहे x प्लस वाय इंटू बी म्हणजे काय आहे x मायनस वाय. इथे राईट करून घेतलं. आता हे प्लसचं साइन देऊन घ्या बरं ऍज इट इज. पुढे काय आहे बी स्क्वेअर, बी म्हणजे काय आहे x मायनस वाय. सो x मायनस वाय द होल स्क्वेअर. झाल्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून झालेले आहेत. आता ब्रॅकेट्स सॉल्व्ह करून घेऊयात. सो फर्स्ट ब्रॅकेट कशा प्रकारे सॉल्व्ह करणार आपण, आता x प्लस वाय ऍज इट इज येणार, पण आता हे पहा इथे मायनसचा साइन आहे आणि ब्रॅकेट मध्ये x मायनस वाय आहे. याचाच अर्थ काय आहे, हे जे मायनसचं साइन आहे ना ते ब्रॅकेट संपूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय होत आहे. मग आता x काय साइन आहे प्लस, हो की नाही. सो मायनस प्लस काय होतं मायनस. सो मायनसचं साइन येणार. त्यानंतर ना हा जो x आहे तो राईट करून घ्या आणि मायनस इंटू मायनस काय होतं, मायनस इंटू मायनस होतं प्लस आणि त्यानंतर हे वायचं साइन, सॉरी त्यानंतर हा वाय ऍज इट इज. आता सेकंड ब्रॅकेट घेऊया सॉल्व्ह करायला. आता इथे पहा सेकंड ब्रॅकेट मध्ये काय आहे x प्लस वाय द होल स्क्वेअर. आता असं पाहिल्यानंतर तुम्हाला एक फॉर्म्युला आठवतोय का, आपण खूप आधी हा फॉर्म्युला अभ्यासलेला होता. हे पहा a प्लस बी द होल स्क्वेअर असं जेव्हा येतं तेव्हा त्याचा एक्सपान्शन फॉर्म कसा होतो, तर a स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. आठवलं ना?
मग आता इथे हे पहा, एक्सच्या जागी एक्स कोणाच्या जागी आहे, ए च्या जागी आहे आणि प्लसचं साइन आहे. त्यानंतर वाय कोणाच्या जागी आहे, तर बी च्या जागी आहे, हो ना. मग आता एक्स प्लस वाय द होल स्क्वेअर याचा एक्सपान्शन फॉर्म कसा येणार आहे, याला कसं आपण ओपन करणार या ब्रॅकेटला, तर अशा प्रकारे ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. फक्त काय करायचे आपल्याला, ए च्या जागी काय आहे, एक्स आहे आणि बी च्या जागी काय आहे, आपल्याकडे वाय आहे. सो ए च्या जागी एक्स टाकायचंय आणि बी च्या जागी वाय टाकायचंय, इतकाच काय तो फरक करायचा आहे. चला, मग इथे काय दिलेलं आहे, ए स्क्वेअर ना, मग इथे काय येणार आहे, एक्स स्क्वेअर, कारण ए च्या जागी काय आहे, एक्स आहे. त्यानंतर प्लसचं साइन फॉर्म्युलानुसार ऍज इट इज. त्यानंतर 2ab आहे, 2ab मधला 2 राईट केला. ए म्हणजे काय आहे, एक्स, बी म्हणजे काय आहे, वाय. त्यानंतर प्लसचं साइन दिलं. आता बी स्क्वेअर, बी म्हणजे काय आहे, वाय, म्हणजे वायचा स्क्वेअर झालं. आता हे जे ब्रॅकेट आहे ते आपलं ओपन करून झालेलं आहे. त्यानंतर हे प्लसचं साइन देऊयात इथे. हे पहा, इथे प्लसचं साइन दिलं. आता हे पहा, आपल्याला हे सॉल्व्ह करायचं आहे. एक्स प्लस वाय, त्यानंतर सेकंड ब्रॅकेट मध्ये एक्स मायनस वाय. इथे पहा, ए प्लस बी इंटू ए मायनस बी. एक्सपान्शन फॉर्म काय होतो त्याचा, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, बरोबर. मग इथे आपल्याकडे काय आहे, ए च्या जागी आहे एक्स आणि बी च्या जागी काय आहे, वाय. सो हा फॉर्म्युला इथे आपण आता यूज करू शकतो. चला यूज करूयात. काय येणार मग एक्सपान्शन फॉर्म, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. ए च्या जागी काय आहे, आपल्याकडे एक्स आहे आणि बी च्या जागी काय आहे, आपल्याकडे वाय आहे. म्हटल्यावर काय येणार आहे, एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर. चला, आता हे दोन ब्रॅकेट सॉल्व्ह करून झाले, ओपन करून झाले. आता नेक्स्ट प्लसचा साइन देऊन घेऊयात. आता एक्स मायनस वाय द होल स्क्वेअर. आता हा जो फॉर्म्युला आहे म्हणजे याच्यासाठी लागणारा फॉर्म्युला याप्रमाणेच आहे की नाही. इथे काय होतं, ए प्लस बी द होल स्क्वेअर याच सारखा ट्विन फॉर्म्युला आपण अभ्यासला होता. कोणता, हे पहा, हा ए मायनस बी द होल स्क्वेअर. काय फरक असतो, फक्त जे लेटर्स असतात और नंबर्स असतात ते सेम असतं, बाकीचं सगळं सेम असतं. चेंज काय होतं, तर इथलं साइन चेंज होतं, एवढाच काय तो फरक होतो. सो इथे आपल्याला मायनसचं साइन द्यायचंय. ए च्या जागी काय राईट करणार आपण, एक्स, आणि बी च्या जागी काय राईट करणार, वाय. सो चला, ए च्या जागी एक्स लक्षात ठेवायचंय, ए च्या जागी एक्स. जर तुमच्या लक्षात राहत नसेल तर इथे छोट्याशा अक्षरमध्ये तुम्ही पेन्सिलने राईट करून घेतलं तरीही चालणार आहे. आता खूप सारे फॉर्म्युले आपल्याला इथे यूज करायचे आहेत, हो की नाही. सो गडबड करायची नाहीये, गोंधळ करायचा आणि कन्फ्युज तर अजिबात व्हायचं नाहीये. आणि ज्याप्रमाणे मी तुम्हाला आधी सांगितलं होतं की सगळे फॉर्म्युले जे आहेत ते एका पेपरवर व्यवस्थित राईट करून घ्यायचे आहेत. भिंतीवर जिथे तुम्ही अभ्यास करायला बसता तिथे भिंतीवर चिटकवायचंय. रोज ते फॉर्म्युले एकदा तरी रिवाइज करायचे आहेत. तुम्ही एकदा तरी जर ते रोज फॉर्म्युले रिवाइज केले तर खूप सहजरित्या तुमच्या लक्षात राहणार आहेत आणि या प्रकारचे क्वेश्चन्स तुम्हाला एक्झाम मध्ये आल्यावर अजिबात भीती वाटणार नाही. उलट मी तर म्हणेल की तुम्हाला मजा येईल, कारण तुमचे सगळे फॉर्म्युले लर्न आहेत आणि मग खूप गंमत येणार तुम्हाला हे अशा प्रकारचे क्वेश्चन सॉल्व्ह करायला आणि अजिबात चुकणार नाही. आउट ऑफ मार्क्स तुमच्या खिशात असणार आहेत. चला, आता ए स्क्वेअर आहे की नाही, म्हटलं इथे आपल्याला काय राईट करायचंय, एक्स स्क्वेअर. त्यानंतर मायनसचं साइन, हा जो 2 आहे फॉर्म्युला मधला तो ऍज इट इज. ए च्या जागी एक्स, बी च्या जागी वाय. त्यानंतर प्लसचं साइन आणि बी स्क्वेअर, बी च्या जागी काय, वाय. सो वायचा स्क्वेअर झालं. हुश, सगळं सॉल्व्ह करून झालेलं आहे. आता पुढे आणखीन सॉल्व्ह करायचे आपल्याला, स्टेप बाय स्टेप करत जाऊयात. पण जे महत्वाचं काम होतं फॉर्म्युला यूज करणं, व्हॅल्यू सबस्टिट्यूट करणं, ते कम्प्लीट झालेलं आहे. आता सॉल्व्हिंग पार्ट आलेला आहे. हे पहा, आता इथे प्लस एक्स आहे आणि इथे मायनस एक्स आहे. प्लस मायनस काय होतं, 0 येतं आन्सर. सो एक्स, हा एक्स आणि हा मायनस एक्स कट होऊन जाणार. आणि इथे पहा, आता इथे प्लस म्हटल्यावर ऍड होणार. सो 1y प्लस 1y किती येणार, 2y. सो इथे राईट करूयात 2y. फर्स्ट ब्रॅकेट आपलं कम्प्लीट सॉल्व्ह करून झालेलं आहे. आता सेकंड ब्रॅकेट पाहूयात. हे पहा, सेकंड ब्रॅकेट मध्ये इथे आहे 2xy प्लस 2xy आणि इथे आहे मायनस 2xy. सो हे कट होऊन जाणार. आणखी काही कट होते का पहा बरं.
हो, आणखी सुद्धा कट होत आहे. इथे आहे मायनस वाय स्क्वेअर, इथे आहे मायनस वाय स्क्वेअर, इथे आहे प्लस वाय स्क्वेअर. सो हे दोन्ही इथे कट होऊन जाणार. आणखी काय कट होत आहे का? तर नाही, आणखी काही कट होत नाही. आता कट होते का ते कसं चेक करायचं? सायन्स वरून. लाईक टर्म्स पाहायच्या आणि त्यांच्या सायन्स पाहायच्या. प्लस मायनस असेल तर त्यांना कट करून टाकायचं. सो इथे रिमेनिंग जे आहे ते आपण इथे खाली राईट करून घेऊयात. काय काय रिमेनिंग आहे? सो एक्स स्क्वेअर आणि इथे एक्स स्क्वेअर. सो किती झाले? आणि इथे सुद्धा एक्स स्क्वेअर आहे, हे पहा. सो 3x स्क्वेअर आहेत. हा 1, हा 2 आणि हा 3. साइन तिघांचेही प्लस आहेत. सो इथे काय येणार आहे? 3x स्क्वेअर. त्यानंतर आणखी काय आहे? वाय स्क्वेअर आहे, हो ना. याच्या जोडीला आणखी कोणता वाय स्क्वेअर आहे का? तर नाही. म्हटल्यावर इथे वाय स्क्वेअरचं साइन आहे प्लस. सो इथे देणार आपण प्लस वाय स्क्वेअर. आता इथेच आन्सर आपलं स्टॉप करायचं नाहीये, पुढे सुद्धा सॉल्व्ह करायचंय. हे पहा, इथे 2y मल्टिप्लाय होतोय संपूर्ण ब्रॅकेटला. आपल्याला काय करायचं? सिम्प्लिफाय करायला सांगितलंय की नाही. शेवटपर्यंत जिथपर्यंत आपल्याला सॉल्व्ह करता येते तिथपर्यंत आपल्याला सॉल्व्ह करत जायचं आहे. चला मग मल्टिप्लाय करून घेऊया तिथे. सो 2y इंटू 3x स्क्वेअर, त्यानंतर हे प्लसचं साइन ऍज इट इज द्यायचं. मग 2y इंटू वाय स्क्वेअर. चला सॉल्व्ह करून घेऊयात. आता इथे हे पहा, 2y म्हणजेच काय? तर 2 इंटू वाय आहे आणि 3x स्क्वेअर म्हणजे काय आहे? 3 इंटू एक्स स्क्वेअर आहे. आता हे तुम्ही नाही राईट केलं असं तरी चालेल, तुम्हाला समजण्यासाठी मी राईट करतेय. आता इथे पहा 2y याचाच अर्थ काय आहे? 2 इंटू वाय आहे, बरोबर. आता पहा, जे नंबर्स आहेत त्यांचं मल्टिप्लिकेशन करा. सो हे पहा, इथे आपण हे आधी सॉल्व्ह करूयात. प्लस साइन इथे लक्षात ठेवायचंय. जिथे प्लस साइन आहे तो वेगळा पार्ट, आणि जिथे मल्टिप्लिकेशनचे साइन्स आहेत तो एक पार्ट. प्लस आलं किंवा मायनस आलं की तो पार्ट सॅग्रिगेशन होतं ते. सो इथे आपल्याला हे सॉल्व्ह करायचं आहे. सो 2 इंटू 3 किती झाले? 6. राईट करूया तिथे 6. त्यानंतर ना y इंटू एक्स स्क्वेअर. सो इथे काय येणार आहे? आपण आधी एक्स स्क्वेअर राईट करूयात. एक्स स्क्वेअर इंटू वाय. आता पहा, हे प्लसचं साइन देऊन घ्यायचं आहे आणि आता इथे मल्टिप्लिकेशन मग आता हे सॉल्व्ह करायचं हा पार्ट. सो 2 ला मल्टिप्लाय करायला कोणताच नंबर नाहीये. सो 2 1 जर 2 ऍज इट इज येणार. आणि इथे पहा, इथे 1y आणि इथे किती y आहेत? 2y आहेत, हो की नाही. सो y इंटू वाय स्क्वेअर. टोटल किती y झाले? 3 झाले ना. सो 3 काय झाली? या y ची पॉवर झाली. जेव्हा आपण ऍड करत असतो तेव्हा हे पहा, इथे आपण ऍडिशन केलं की नाही. 2y हा 1y प्लस 1y किती झाले? 2y. पण इथे पहा, इथे या y ची किती पॉवर आहे? 1. 1 टाइम y आहे ना. सो या y ची पॉवर आहे 1, या y ची पॉवर आहे 2. सो पॉवर आपल्याला ऍड करायची असते आणि जो बेस आहे तो ऍज इट इज राईट करायचा असतो. सो y ची पॉवर किती येणार आहे इथे? क्यूब 3. सो हे झाले आपले या क्वेश्चनचे फायनल आन्सर. आता आपण सॉल्व्ह करायला घेऊयात हा सेकंड सब क्वेश्चन. व्यवस्थित लक्ष द्या. इथे या सेकंड सब क्वेश्चन मध्ये बरंच आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे, कारण इथे कोइफिशियंट आहे, व्हेरिएबल्स आहेत. सो लक्षपूर्वक आपल्याला सॉल्व्ह करायचंय. अजिबात लक्ष इकडे तिकडे डिस्ट्रॅक्ट व्हायचं नाहीये. सो हा क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी सुद्धा आपल्याला हाच फॉर्म्युला यूज करायचा आहे. याचबरोबर आणखी सुद्धा फॉर्म्युले यूज करायला लागणार आहेत. सो इथे लक्षात घ्या, a क्यूबच्या जागी काय आहे? a क्यूबच्या जागी आहे 3a प्लस 5b द होल क्यूब. त्यानंतर मायनसचं साइन ऍज इट इज आहे क्वेश्चन मध्ये. आणि b क्यूबच्या जागी काय आहे? 3a मायनस 5b द होल क्यूब. येते लक्षात? सो फॉर्म्युलानुसार आपला क्वेश्चन आहे, त्यानुसार आपण आता काय करायचं आहे? व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायच्या आहेत. पण त्याही आधी आपण काय राईट करून घेणार आहोत की a च्या जागी काय दिलेलं आहे आणि b च्या जागी काय दिलेलं आहे. म्हणजे फॉर्म्युलामध्ये आपल्याला व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायला इझी जातं. सो हियर a इज इक्वल टू आहे 3a प्लस 5b आणि b इज इक्वल टू आहे 3a मायनस 5b. चला आता व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करून घेऊयात. a क्यूबच्या जागी काय आहे क्वेश्चन मध्ये ते राईट करून घेऊयात. मायनसचं साइन त्यानंतर, आणि b क्यूबच्या जागी काय आहे? हे 3a मायनस 5b द होल क्यूब इज इक्वल टू. आता एक्सपान्शन फॉर्म कसा होतो?
तर फर्स्ट ब्रॅकेट मध्ये ए मायनस बी, फर्स्ट ब्रॅकेट ड्रॉ करून घेऊयात. ए मायनस बी, ए म्हणजे काय आहे 3a प्लस 5b, त्यानंतर मायनसचं साइन आणि बी म्हणजे काय 3a मायनस 5b. येते लक्षात तुमच्या? आता सेकंड ब्रॅकेट पहा, फॉर्म्युलामध्ये फर्स्ट ब्रॅकेटच्या व्हॅल्यूज आपण सबस्टिट्यूट करून घेतलेल्या आहेत. सेकंड ब्रॅकेट ड्रॉ केलं, सेकंड ब्रॅकेटमध्ये काय काय दिलेलं आहे त्यानुसार व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायच्या आहेत. व्यवस्थित लक्ष द्यायचंय, अजिबात डिस्ट्रॅक्ट व्हायचं नाही आणि कन्फ्युज तर मुळीच व्हायचं नाही. ए स्क्वेअर, ए ची काय व्हॅल्यू आहे 3a प्लस 5b, म्हणजे ए स्क्वेअर दिलाय की नाही फॉर्म्युलामध्ये आपल्याला, म्हणजे आपल्याला काय करावं लागणार आहे आता इथे 3a प्लस 5b द होल स्क्वेअर करावं लागणार, कारण ए च्या जागी आपल्याकडे काय आहे 3a प्लस 5b. आता नेक्स्ट प्लसचं साइन ऍज इट इज a इंटू बी, सो a इंटू बी, सो 3a प्लस 5b इंटू 3a मायनस 5b. त्यानंतर फॉर्म्युलामध्ये आहे प्लसचं साइन, राईट करून घेतलं ऍज इट इज, आणि बी स्क्वेअर, सो बी स्क्वेअर म्हणजे 3a मायनस 5b द होल स्क्वेअर. व्हॅल्यूज आपल्या सबस्टिट्यूट करून झालेल्या आहेत, पण आता इथे आपल्याला जास्त सतर्क राहण्याची गरज आहे. अजिबात डिस्ट्रॅक्ट होऊ नका आणि कन्फ्युज तर अजिबात होऊ नका. आता इथून पुढे आपल्याला जरा आणखी सुद्धा फॉर्म्युले यूज करावे लागणार आहेत, पण त्याही आधी फर्स्ट ब्रॅकेट सॉल्व्ह करून घेऊयात. सो फर्स्ट ब्रॅकेट मध्ये काय आहे, आता आपल्याला काय करायचंय, हे जे आतले ब्रॅकेट्स आहेत ना ते ओपन करायचे. मग कशा प्रकारे ओपन करणार हे पहा, 3a प्लस 5b ऍज इट इज येणार. त्यानंतर हे जे मायनसचं साइन आहे ना ते तुम्हाला माहित आहे संपूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय होत असतं. सो आता इथे पहा 3a, त्याचं साइन काय आहे पॉझिटिव्ह नंबर आहे म्हणजे प्लस साइन आहे. सो मायनस प्लस काय होत असतं मायनस, म्हणून इथे साइन येणार आहे मायनसचं. त्यानंतर इथे 3a ऍज इट इज. आता पहा इथे मायनस इंटू मायनस काय होतं प्लस, सो प्लस 5b. अशा प्रकारे आपण हे जे आतले ब्रॅकेट्स आहेत ते सॉल्व्ह करून घेतलेले आहेत. आता सेकंड ब्रॅकेट सॉल्व्ह करायला घेऊयात. आता इथे पहा 3a प्लस 5b द होल स्क्वेअर. आता इथे असं पाहिल्यानंतर लगेचच तुम्हाला फॉर्म्युला आठवला पाहिजे हा वाला. सो इतके तुमचे फॉर्म्युले व्यवस्थित पक्के झाले पाहिजेत, लर्न झाले पाहिजेत. आता इथे पहा a च्या जागी काय आहे 3a प्लसचं साइन आहे, त्यानंतर b च्या जागी काय आहे 5b आणि द होल स्क्वेअर ऍज इट इज आहे म्हटल्यावर आपण या ब्रॅकेटला कसे ओपन करणार तर या फॉर्म्युलानुसार. सो फॉर्म्युलानुसार आपण व्हॅल्यूज आता सबस्टिट्यूट करून घेऊयात. फॉर्म्युला काय सांगतोय a स्क्वेअर, a म्हणजे काय आहे a म्हणजे आहे 3a, सो 3a द होल स्क्वेअर. त्यानंतर प्लसचं साइन, त्यानंतर ना आहे 2, सो राईट केला 2a इंटू b. a म्हणजे काय आहे, आता इथला a नाही पाहायचा, आपण हे ब्रॅकेट सॉल्व्ह करतोय की नाही, आणि या ब्रॅकेट मध्ये a ची व्हॅल्यू आहे 3a आणि b ची व्हॅल्यू आहे 5b. सो लक्षात ठेवायचंय. सो 2 इथे राईट करून घेतला. a म्हणजे काय आहे 3a इंटू b, b म्हणजे काय आहे 5b. त्यानंतर फॉर्म्युलामध्ये आहे प्लसचं साइन देऊन घेतलं. आता आहे b स्क्वेअर, b म्हणजे आहे 5b, सो 5b द होल स्क्वेअर. आता हे ब्रॅकेट आपलं ओपन करून झालेलं आहे, प्लसचं साइन देऊन घेऊयात आणि हे पुढचं आपण सॉल्व्ह करायला घेऊयात. हे प्लसचं साइन इथे दिलं आणि आता पुढे सॉल्व्ह करायला घेऊयात. 3a प्लस 5b इंटू 3a मायनस 5b. हे पाहिल्यानंतर तुम्हाला काय आठवतंय हे पहा, इथे ज्या टर्म्स आहेत त्या सेम आहेत हो की नाही, फक्त इथे प्लस आहे आणि इथे मायनस आहे आणि सेम टर्म्स मल्टिप्लाय होत आहेत. सो याचा फॉर्म्युला आठवला का तुम्हाला, हे पहा अशा प्रकारे a प्लस b इंटू a मायनस b काय होतं a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर. सो चला सॉल्व्ह करून घेऊयात. कशा प्रकारे राईट करणार मग, a म्हणजे काय आहे a म्हणजे आहे 3a आणि b म्हणजे काय आहे 5b. सो 3a स्क्वेअर 3a द होल स्क्वेअर मायनस 5b द होल स्क्वेअर असं येणार. सो 3a द होल स्क्वेअर मायनस 5b द होल स्क्वेअर. तर हे सॉल्व्ह करून झालं. आता प्लसचं साइन देऊन घेऊयात आणि हा पुढचा पार्ट सॉल्व्ह करायला घेऊयात. आता इथे हे पहा 3a मायनस 5b द होल स्क्वेअर. हा फॉर्म्युला आपण कुठे यूज केला, जेव्हा 3a प्लस 5b द होल स्क्वेअर होतं तेव्हा. मग आता याचाच ट्विन फॉर्म्युला
याचाच जुळा भाऊ कोणता आहे तर हा वाला, फक्त मायनसचं साईन आहे हो की नाही. इथे प्लसचं साईन आहे आणि इथे मायनसचं साईन आहे. थोडासाच फरक असतो की नाही जुळ्या भावांमध्ये, ट्विन ब्रदर्स मध्ये और ट्विन सिस्टर्स मध्ये. मग त्याचप्रमाणे इथे या फॉर्म्युलामध्ये सुद्धा थोडासाच फरक आहे, बाकी सगळं सेम आहे. इथे फक्त मायनसचं साईन आहे. चला तर मग फॉर्म्युलानुसार व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून घेऊयात. सो कशा प्रकारे येणार आहे ए स्क्वेअर, ए च्या जागी काय आहे 3a. सो 3a द होल स्क्वेअर, त्यानंतर मायनसचं साईन देऊन घेतलं, पुढे आहे 2. सो 2 ऍज इट इज राईट केला. a इंटू बी, a म्हणजे आहे 3a. सो 3a इंटू बी, बी म्हणजे आहे 5b. सो इंटू 5b. पुढे आहे प्लसचं साईन देऊन घ्या. आता बी स्क्वेअर, बी स्क्वेअर म्हणजेच बी ची काय व्हॅल्यू आहे 5b. सो 5b द होल स्क्वेअर. झालं, व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून झालेले आहेत, सगळे फॉर्म्युले यूज करून झालेले आहे. आता आपला सॉल्व्हिंग पार्ट आलेला आहे. चला सॉल्व्ह करायला घेऊयात. आता इथे पहा, इथे आहे 3a, फर्स्ट ब्रॅकेट ऑब्झर्व करा. 3a पॉझिटिव्ह आहे की नाही, आणि इथे मायनसचा साईन आहे. प्लस मायनस काय होतं, कट होऊन जातात. सो इथे आपण कट करून टाकूयात. आणि इथे पहा 5b प्लस 5b किती होणार, लाईक टर्म्स आहेत ना, इथे बी आहे इथे बी आहे. सो 5 प्लस 5 10. सो 10b येणार इथे आपले आन्सर फर्स्ट ब्रॅकेटचे. आता सेकंड ब्रॅकेट सॉल्व्ह करायला घेऊयात. सेकंड ब्रॅकेट मध्ये पहा, इथे आहे 3a द होल स्क्वेअर, म्हणजे हा जो स्क्वेअर आहे तो 3 चा पण आहे आणि a चा पण आहे. सो 3 3 आर 9, 3 चा स्क्वेअर काय 9. हे पहा, त्याही आधी आपल्याला हे सॉल्व्ह करायचे. आधी येते लक्षात, हा जो पार्ट आपण हे जे ब्रॅकेट इथं सॉल्व्ह केलं होतं फॉर्म्युलानुसार, सो आधी आपल्याला हे ब्रॅकेट सॉल्व्ह करून घ्यायचं आहे. चला, सो इथे 9a स्क्वेअर, त्यानंतर प्लसचं साईन. आता हे पहा, इथे 2 आहे, ब्रॅकेटमध्ये 3a, सेकंड ब्रॅकेट आहे 5b. इथे कोणतंच साईन नाहीये प्रत्येकाच्या मध्ये, याचाच अर्थ मल्टिप्लिकेशनचं साईन आहे. तुम्ही अशा प्रकारे पेन्सिलने छोट्या छोट्या अक्षरामध्ये राईट करू शकता. 2 इंटू 3a म्हणजे 3 इंटू a, त्यानंतर कोणतंच साईन नाही, मग मल्टिप्लिकेशन. त्यानंतर 5b म्हणजेच 5 इंटू b. सो 2 3 आर 6, 6 5 आर किती 30. सो 30 येणार इथे, आणि त्यानंतर a इंटू बी काय येणार ab. झालं हे सॉल्व्ह करून इथलं. आता हे जे प्लसचं साईन आहे ते इथे देऊन घ्या. आता पहा 5b द होल स्क्वेअर, म्हणजे स्क्वेअर 5 चा पण आणि b चा पण. 5 चा स्क्वेअर किती 25. सो 25 आणि b चा स्क्वेअर b स्क्वेअर ओनली. आता हे प्लसचं साईन देऊन घ्या. आणि आता आपल्याला काय सॉल्व्ह करायचंय 3a द होल स्क्वेअर. आता 3a द होल स्क्वेअर म्हणजे काय, हा जो स्क्वेअर आहे तो 3 चा पण आणि a चा पण. सो 3 चा स्क्वेअर 9 आणि a स्क्वेअर, त्यानंतर मायनसचं साईन. आता हे पहा, हे सॉल्व्ह करा. 5b द होल स्क्वेअर, 5 चा स्क्वेअर किती 25 आणि b स्क्वेअर, त्यानंतर प्लसचं साईन देऊन घेऊयात. आणि आता पुढचं हे हा पार्ट सॉल्व्ह करून घेऊयात. आता सेम या पार्टचे जसे आन्सर्स आले होते त्याचप्रमाणे आन्सर येणार आहेत, फक्त इथे जे मायनसचं साईन आहे ते व्यवस्थित चेक करायचं आहे. आता हे पहा 3a द होल स्क्वेअर, 3 चा स्क्वेअर किती 9 आणि a स्क्वेअर, त्यानंतर मायनसचं साईन. आता हे पहा, इथे काय येणार आहे 2 इंटू 3 इंटू a, अशा प्रकारे येणार की नाही. त्यानंतर मल्टिप्लिकेशनचं साईन आणि 5b म्हणजे 5 इंटू b. चला नंबरचे मल्टिप्लिकेशन करा. इथे सुद्धा काय येणार आहे 30. 2 3 आर 6, 6 5 आर 30. सो 30 येणार इथे, आणि a इंटू b ab. त्यानंतर हे झालं सॉल्व्ह करून. आता प्लसचं साईन देऊन घेऊयात. आणि 5b द होल स्क्वेअर, म्हणजे 5 चा स्क्वेअर किती 5 चा स्क्वेअर 25. सो 25 आणि b चा स्क्वेअर b स्क्वेअर ओनली. आता इथे खाली आपल्याकडे जागा नाहीये, सो आपण नेक्स्ट स्लाइड वर जाऊयात आणि सॉल्व्ह करून घेऊयात. हे पहा ऍज इट इज कॉपी केलेलं आहे. आता पुढे कशा प्रकारे सॉल्व्ह करणार. आता इथे पहा काही कट होत आहे का, जरा चेक करा. येस, कट होत आहे हो की नाही. काय कट होत आहे हे पहा, इथे 30ab आहे, प्लस साईन आहे, आणि इथे मायनस साईन आहे, मायनस 30ab. सो 30ab कट होणार. आणखी काही कट होतंय का, मायनस प्लस. येस, हे पहा हे कट होतील. लाईक टर्म्स शोधायच्या आणि त्यांच्या साईन्स पाहायच्या काय आहेत. मायनस प्लस असल्या की ते कट होणार. सो 25b स्क्वेअर 25b स्क्वेअर कट झालं. आणखी मायनस साईन कुठे तुम्हाला दिसतंय का, नाही. चला मग आता जे रिमेनिंग आहे ते ऍज इट इज आपण खाली कॉपी करून घेऊयात. सो ऍज इट इज आपण इथे खाली कॉपी करून घेतलेलं आहे. आता सॉल्व्ह करा. लाईक टर्म्स पहा. सो
हे पहा इथे 9a स्क्वेअर 9a स्क्वेअर 9a स्क्वेअर आणि हा जो 10b आहे तो ऍज इट इज इथे राईट करून घेऊया. ब्रॅकेट मध्ये 9 प्लस 9 प्लस 9 किती झालं 27. सो 27a स्क्वेअर त्यानंतर प्लस 25b स्क्वेअर. आता हा जो 10b आहे तो संपूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय होत आहे. चला तर मग मल्टिप्लिकेशन करून घेऊयात. सो 10b इंटू 27a स्क्वेअर उलट राईट केलं तरी चालेल प्लस आता इथे 25b स्क्वेअर इंटू 10b. आता व्यवस्थित लक्षात घ्या इथे तुमच्या सोयीसाठी तुमचा गोंधळ व्हायला नको म्हणून आपण एक स्टेप वाढवत आहोत. जिथे जिथे मल्टिप्लिकेशनचं साईन दिलेलं नाहीये तिथे तिथे मल्टिप्लिकेशनचं साईन देऊन घेऊयात. सो हे पहा आता 27a स्क्वेअर म्हणजेच काय आहे तर 27 इंटू a आहे बरोबर. त्यानंतर हे मल्टिप्लिकेशनचं साईन आहे आणि 10b म्हणजे 10 इंटू b आहे. त्यानंतर हे प्लसचं साईन. आता 25b स्क्वेअर म्हणजे काय 25 इंटू b त्यानंतर इंटू 10b म्हणजे 10 इंटू b. आता सोपं झालं. चला आता आपल्याला काय करायचंय आधी हा वाला पार्ट सॉल्व्ह करायचंय मग हे प्लसचं साईन आहे लक्षात ठेवायचं आणि मग हा वाला पार्ट सॉल्व्ह करायचा. चला मग सॉल्व्ह करायला घेऊयात. हे पहा 27 इंटू 10 किती झालं 270 आणि a स्क्वेअर हे पहा किती a आहेत 2a आहेत ना मग a स्क्वेअर इंटू b. सो a स्क्वेअर b झालं इथे प्लसचा साईन देऊन घ्या आणि आता हा जो सेकंड पार्ट आहे तो सॉल्व्ह करा. 25 इंटू 10 किती झाले 250 बरोबर आणि b किती टाइम्स मल्टिप्लाय होत आहे इथे 3 टाइम्स की नाही म्हणजे इथे b ची पॉवर किती येणार 3 येणार. सो b क्यूब. आता आणखी पहा बरं आणखी आपण याला सॉल्व्ह करू शकतो का. या दोन्हीही अनलाईक टर्म्स आहेत सो आणखी आपण याला सॉल्व्ह करू शकत नाही. मग हे झाले आपले या क्वेश्चनचे फायनल आन्सर. आय होप तुम्हाला समजत आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. आता हा तर खूपच इझी क्वेश्चन आहे इझी पीझी. काय दिलेलं आहे a प्लस बी द होल क्यूब. आता इथे आपला हा जो नवीन फॉर्म्युला आपण अभ्यासलेला आहे तो यूज करता येणार नाहीये. इथे आपण या आधीच्या चॅप्टर मध्ये जो फॉर्म्युला यूज केला होता तो यूज करावा लागणार आहे. हे पहा व्यवस्थित फॉर्म्युला पहा कोणता येईल a प्लस बी द होल क्यूब वाला फॉर्म्युला येणार आहे. हा वाला एक्सपान्शन फॉर्म अशा प्रकारे येणार आहे. आता इथे तुम्हाला कन्फ्युज व्हायला होईल की कोणता फॉर्म्युला यूज करणार आपण कारण हा पण एक फॉर्म्युला आहे a क्यूब प्लस बी क्यूब पण दोन्ही फॉर्म्युला मध्ये अंतर आहे. दोन्ही डिफरंट फॉर्म्युला आहेत. ज्यावेळी द होल क्यूब येतं तेव्हा हा फॉर्म्युला यूज करायचा आहे आणि ज्यावेळी a चा क्यूब वेगळा असतो प्लस b चा क्यूब असतो अशा वेळी हा फॉर्म्युला यूज करायचा आहे. सो हा फरक व्यवस्थित समजून घ्या. चला सॉल्व्ह करायला घेऊयात. सो इथे आपण हा फॉर्म्युला यूज करणार आहोत आणि पुढे यांच्यासाठी काय फॉर्म्युला यूज करणार का तर नाही यांच्यासाठी काय फॉर्म्युला बनलेलाच नाहीये. सो यांना ऍज इट इजच आपण राईट करत जाणार. चला आता इथे a च्या जागी aच आहे आणि b च्या जागी bच आहे. सो हा जो फॉर्म्युला आहे तो ऍज इट इज इथे खाली कॉपी केला तरी चालणार आहे. सो क्वेश्चन आपण इथे कॉपी डाऊन केलेला आहे आणि चला याला एक्सपांड करूयात. कशा प्रकारे करणार तर अशा प्रकारे ऍज इट इज आपल्याला कॉपी करायचे काही चेंजेस करायचे नाही कारण a च्या जागी a आहे b च्या जागी b आहे. किती सोपं आहे. सो चला फॉर्म्युला ऍज इट इज कॉपी करून घेतला. ओके आता पुढे काय दिलंय मायनस a क्यूब मायनस बी क्यूब याला काहीच करू शकत नाही कारण हे ऑलरेडी सॉल्व्ह केलेलं आहे. पुढे आपण याला आणखी सॉल्व्ह नाही करू शकत ब्रॅकेट मध्ये वगैरे दिलेलं नाहीये याला ओके नाही. सो यांना सुद्धा ऍज इट इज आपण राईट करून घेणार a क्यूब मायनस बी क्यूब. आता पुढे पहा बरं काही कट होतंय का इथे मायनसचं साईन प्लसचं साईन चेक करा लाईक टर्म्स. सो इथे आहे a क्यूब इथे आहे a क्यूब याचं साईन आहे प्लस याचं साईन आहे मायनस. चला इथल्या इथे कट करून टाका. आता पहा इथे बी क्यूब इथे बी क्यूब याचं साईन आहे प्लस याचं साईन आहे मायनस इथल्या इथे कट करून टाकलं. काय रिमेनिंग आहे आता इथे. आता इथे पहा इथे गोंधळून जाऊ नका हा या लाईक टर्म्स नाही आहेत. इथे a चा स्क्वेअर आहे आणि इथे b चा स्क्वेअर आहे ओके. सो ऍज इट इज आपल्याला हे राईट करून घ्यावं लागणार आहे. आता यांना आपण पुढे सॉल्व्ह करू शकतो का तर नाही
मग हे झाले आपले या क्वेश्चनचे फायनल आन्सर. पाहिलं किती इझी आहे. चला नेक्स्ट पाहूयात 4 नंबरला काय दिलेलं आहे. आता हे पहा, हा क्वेश्चन सुद्धा फार इझी आहे. इथे पी क्यूब मायनस पी प्लस 1 द होल क्यूब दिलेला आहे. सो इथे सुद्धा ए प्लस बी द होल क्यूबचा फॉर्म्युला आपण यूज करू शकतो आणि पी क्यूब याला आपण काहीच नाही करू शकत. सो तो ऍज इट इज येणार. सो राईट करूयात. इथे ए च्या जागी काय आहे पी आणि बी च्या जागी काय आहे 1. सो व्हॅल्यूज आपण सबस्टिट्यूट करून घेऊयात. कशा प्रकारे येणार आहे. हा जो पी क्यूब आहे तो ऍज इट इज आपल्याला राईट करावा लागणार आहे. आणि आता हे जे ब्रॅकेट आहे ते फॉर्म्युलानुसार सॉल्व्ह करायला घेऊयात. सो ए क्यूब, ए च्या जागी काय आहे पी. सो पी क्यूब येणार इथे पी क्यूब. आता प्लसचा साइन ऍज इट इज, 3 ऍज इट इज, ए स्क्वेअर, ए म्हणजे पी आहे. सो पी स्क्वेअर. आता इथे आपण इंटूचं साइन ऑलरेडी देऊन घेतलेलं आहे. त्यानंतर इंटू बी. सो बी म्हणजे आहे 1. सो 1 प्लसचं साइन 3 ऍज इट इज, ए म्हणजे आहे पी. सो इंटू पी, बी म्हणजे आहे 1. सो 1 चा स्क्वेअर. त्यानंतर प्लसचं साइन आणि बी क्यूब, बी म्हणजे आहे 1. सो 1 क्यूब. ओके, व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून झालेले आहेत. आता सॉल्व्ह करून घेऊयात. पी क्यूब ऍज इट इज येणार आणि आता ब्रॅकेट सॉल्व्ह करूयात. ब्रॅकेट सॉल्व्ह करते वेळी पी क्यूब ऍज इट इज येणार. त्यानंतर प्लसचं साइन. आता हे पहा, आपल्याला हा पार्ट सॉल्व्ह करायचा आहे. सो हे पहा हा पार्ट 3 इंटू 1, 3 1 जार 1, सॉरी 3 1 जार 3. सो 3 येणार इथे आणि पी स्क्वेअर. त्यानंतर प्लसचं साइन. आता पुढे आपल्याला हा पार्ट सॉल्व्ह करायचा आहे. जिथे जिथे मल्टिप्लिकेशन आहे ते ते. आता हे पहा 1 चा स्क्वेअर किती येतो 1च येतो. सो 3 1 जार 3, 3 राईट केला आणि हा जो पी आहे तो राईट करून घेऊया. पुढे प्लसचं साइन देऊन घ्या आणि 1 चा क्यूब, 1 क्यूब किती, क्यूब ऑफ 1 1. आता हा जो पी क्यूब आहे तो ऍज इट इज राईट करून घेऊयात. आणि इथे पहा, इथे आहे मायनसचं साइन. हे जे मायनसचं साइन आहे ते संपूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय होत आहे. सो हे पहा, इथे आहे मायनस आणि पी क्यूबचं साइन काय आहे प्लस. सो काय येणार मायनस इंटू प्लस मायनस. सो मायनस पी क्यूब. आता पुढे मायनस इंटू प्लस, मायनस प्लस मायनस होतं. सो मायनस 3p स्क्वेअर. इथे पुन्हा मायनस प्लस काय होणार मायनस 3p. आता इथे मायनस प्लस काय होणार मायनस आणि हा 1. आता हे पहा, इथे पी क्यूब, इथे पी क्यूब, याचं साइन प्लस याचं साइन मायनस. सो हे होणार इथे कट. आता रिमेनिंग काय आहे यामध्ये लाईक टर्म्स आहेत का कोणत्या, तर नाही. सो याला ऍज इट इज आपण खाली राईट करून घेणार आणि हेच होणार आपले या क्वेश्चनचे फायनल आन्सर. चला आता या प्रॅक्टिस सेट मधील लास्ट सब क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 2 मधील लास्ट सब क्वेश्चन सॉल्व्ह करायला घेऊयात. पण जरा व्यवस्थित याला आपल्याला सॉल्व्ह करावं लागणार आहे कारण खूप सारे व्हेरिएबल्स आहेत, कोइफिशियंट्स आहेत. सो लक्ष द्यायचं आहे व्यवस्थित. क्वेश्चन व्यवस्थित ऑब्झर्व करा. कोणता फॉर्म्युला इथे आपण यूज करणार, तर हे पहा हा वाला फॉर्म्युला. का बरं, कारण हे पहा ए क्यूबच्या जागी आहे 3xy मायनस 2ab द होल क्यूब आणि बी क्यूबच्या जागी काय आहे, बी क्यूबच्या जागी आहे 3xy प्लस 2ab द होल क्यूब आणि हे जे मायनसचं साइन आहे ते ऍज इट इज इथे दिलेलं आहे. म्हणून आपण हा फॉर्म्युला इथे यूज करणार आहोत. चला तर मग इथे आपण राईट करून घेऊयात. ए च्या जागी काय आहे, हे पहा मी काय म्हणतेय, या बेस ए च्या जागी काय आहे. सो ए च्या जागी आहे 3xy मायनस 2ab आणि बी च्या जागी काय आहे 3xy प्लस 2ab. चला फॉर्म्युलानुसार व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून घेऊयात. सो हे पहा हा आहे आपला क्वेश्चन आणि याला आता एक्सपांड करूयात यानुसार. सो फर्स्ट ब्रॅकेट काय आहे, फर्स्ट ब्रॅकेट मध्ये a मायनस बी, a मायनस बी. सो a ची व्हॅल्यू इथे सबस्टिट्यूट करून घ्या. त्यानंतर मायनसचं साइन आणि बी ची व्हॅल्यू. ओके, आता सेकंड ब्रॅकेट हे पहा, हे जे सेकंड ब्रॅकेट आहे ते आणि यानुसार व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायच्या आहेत. ए स्क्वेअर, ए म्हणजे काय आहे 3xy मायनस 2ab. सो 3xy मायनस 2ab
द होल स्क्वेअर. द होल स्क्वेअर का आपण राईट केलं, कारण इथे पहा ए चा स्क्वेअर आहे आणि ए ची काय व्हॅल्यू आहे ही वाली, म्हणून प्लस त्यानंतर ना ए इंटू बी. सो ए इंटू बी राईट करा, ए ची व्हॅल्यू इथे आणि आता इंटू बी आहे ना, सो बी ची व्हॅल्यू इथे आपण राईट केली. पुढे काय आहे प्लसचं साइन. आता बी स्क्वेअर, बी म्हणजे काय आहे 3xy प्लस 2ab. सो 3xy प्लस 2ab द होल स्क्वेअर. ओके, व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून झालेल्या आहेत. पण हे पहा आता इथे हे जे फर्स्ट ब्रॅकेट आहे ते आपण आधी सॉल्व्ह करून घेऊयात. 3xy मायनस 2ab ऍज इट इज इथे राईट करून घेऊयात. आणि हे पहा आता हे जे मायनसचं साइन आहे ते सेकंड ब्रॅकेटला मल्टिप्लाय होत आहे, मग साइन्स चेंज होणार. सो इथे आहे मायनस, इथे आहे प्लस, मायनस इंटू प्लस काय होतं मायनस, म्हणून इथे येणार मायनसचं साइन आणि 3xy ऍज इट इज. आता इथे पहा मायनस इंटू प्लस काय होणार मायनस, मायनस 2ab. आता सेकंड ब्रॅकेट इकडे आता व्यवस्थित लक्ष द्या. सेकंड ब्रॅकेट ओपन केल्यानंतर इकडे पहा काय आहे 3xy मायनस 2ab द होल स्क्वेअर. कोणता फॉर्म्युला इथे आपण यूज करू शकतो, आठवला का तुम्हाला? हे पहा a मायनस बी द होल स्क्वेअर हा वाला फॉर्म्युला. a च्या जागी काय आहे इथे या ब्रॅकेटमध्ये 3xy, मायनसचं साइन आहे ऍज इट इज. त्यानंतर b च्या जागी काय आहे 2ab, हो की नाही, आणि द होल स्क्वेअर तर ऑलरेडी इथे आहेच आहे. म्हटल्यावर हा फॉर्म्युला आता इथे आपल्याला यूज करायला लागणार आहे. a च्या जागी काय आहे फॉर्म्युलानुसार, a च्या जागी आहे 3xy आणि b च्या जागी आहे 2ab, हो ना. सो चला व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूयात. सो a स्क्वेअर, a म्हणजे आहे 3xy, सो 3xy द होल स्क्वेअर. त्यानंतर मायनसचा साइन फॉर्म्युला सांगतो त्याप्रमाणे. त्यानंतर ना आहे 2, सो 2 राईट केला. त्यानंतर ना a इंटू बी, a म्हणजे काय आहे 3xy, सो 3xy इंटू बी, बी म्हणजे आहे 2ab. ओके झालं. आता पुढे काय प्लसचं साइन, बी स्क्वेअर, बी म्हणजे काय आहे 2ab, सो 2ab द होल स्क्वेअर. पुढे प्लसचं साइन आणि आता हा पार्ट आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. आता याच्याकडे सुद्धा व्यवस्थित लक्ष द्या. इथे आपण एक फॉर्म्युला यूज करू शकतो, आठवला का तुम्हाला फॉर्म्युला? येस, व्हेरी गुड. कोणता फॉर्म्युला? a मायनस बी इंटू a प्लस बी, हो की नाही. हे पहा अशा प्रकारे. आता या ब्रॅकेटची आपण आदला बदल करू शकतो. आपण a मायनस बी आधी राईट करू शकतो आणि a प्लस बी नंतर राईट करू शकतो, चालतं. आन्सर मात्र आपलं हेच येणार. आपण 3 इंटू 5 केलं काय आणि 5 इंटू 3 केलं काय, प्रोडक्ट तर सेमच येतं की नाही. म्हटल्यावर इथे आपला आन्सर सुद्धा याच फॉर्म मध्ये येणार आहे, a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. आता इथे a ची काय व्हॅल्यू आहे हे पहा, व्यवस्थित समजून घ्या. a च्या जागी काय आहे, a च्या जागी आहे 3xy आणि b च्या जागी काय आहे 2ab, हो की नाही. हे पहा इथे आहे a मायनस बी आणि इथे आहे a प्लस बी. आणि a ची काय व्हॅल्यू आहे, a ची व्हॅल्यू आहे 3xy आणि b ची व्हॅल्यू आहे 2ab. सो चला a स्क्वेअर म्हणजे 3xy द होल स्क्वेअर येणार इथे, मायनसचं साइन. आता बी स्क्वेअर, बी म्हणजे काय आहे 2ab, सो 2ab द होल स्क्वेअर. आता हा जो पार्ट आहे हा सॉल्व्ह करून घेऊयात. व्यवस्थित ऑब्झर्व करा. 3xy प्लस 2ab द होल स्क्वेअर, हे पहा याच प्रमाणे आहे, हो ना. मग हे सॉल्व्ह करण्यासाठी आपण हा फॉर्म्युला यूज केला होता, बरोबर. पण इथे मायनसचं साइन होतं, इथे काय आहे प्लसचं साइन. मग याचाच ट्विन फॉर्म्युला, जुळा भाऊ कोण आहे तर हा, हो ना. सो आता इथे आपल्याला हा फॉर्म्युला यूज करायचा आहे. चला तर मग इथे राईट करूयात. आता इकडे जागा नाही, सो प्लसचं साइन. आता a स्क्वेअर, a म्हणजे काय आहे तर 3xy, हो ना. सो 3xy द होल स्क्वेअर. त्यानंतर प्लसचं साइन 2a इंटू बी म्हणजेच 3xy इंटू 2ab प्लस बी स्क्वेअर म्हणजेच 2ab द होल स्क्वेअर, ब्रॅकेट क्लोज. आता पुढे कशा प्रकारे करणार हे पहा. आता इथे रिमेनिंग काय काय आहे ते राईट करून घेऊयात. इथे आहे मायनसचा साइन, इथे आहे मायनसचा साइन, लाईक टर्म्स आहेत. सो 2 प्लस 2 काय झालं 4, सो 4ab मायनस 4ab.
आता इथे आपण प्लस का केलं, कारण मायनस मायनस काय होतं, प्लस होत असतं. सो 2 + 2 काय झालं 4 आणि ए बी ॲज इट इज. साईन कोणतं येतं तर मोठ्या नंबरचं. इथे मोठा नंबर कोणतं नाहीच आहे, दोन्ही इक्वल आहेत, मग मायनसचं साईन ॲज इट इज येणार. सो -4ab. सेकंड ब्रॅकेट सॉल्व्ह करायला घेऊयात. आता कशा प्रकारे करणार, 3xy द होल स्क्वेअर. हा जो स्क्वेअर आहे तो सगळ्यांचा आहे ना, मग डिस्ट्रीब्यूट होतो तो. सो 3 चा स्क्वेअर 9, मग x चा स्क्वेअर y चा स्क्वेअर, मायनसचं साईन ॲज इट इज. आता इथे पहा 2 × 3 × x × y आहे, हे पहा अशा प्रकारे, हो ना. 3xy म्हणजेच काय, 3 × x × y आहे. त्यानंतर 2ab म्हणजे काय तर 2 × a × b आहे आणि हे मल्टिप्लिकेशनचं साईन ॲज इट इज. चला मग नंबरचं मल्टिप्लिकेशन करून घ्या. 2 × 3 किती झाले 6, 6 × 2 किती झाले 12. सो काय येणार हे पहा, हे सॉल्व्ह करतोय आता आपण. 12. आता पुढे a × b ab आणि x × y xy. सो abxy 12abxy. पुढे प्लसचं साईन ॲज इट इज. आता आपल्याला हे सॉल्व्ह करायचंय. हा जो स्क्वेअर आहे तो सगळ्यांचा आहे, डिस्ट्रीब्यूट होतो. सो 2 चा स्क्वेअर काय 4, त्यानंतर a स्क्वेअर b स्क्वेअर, प्लसचं साईन ॲज इट इज. पुढे हा पार्ट आता आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. आता स्क्वेअर सगळ्यांचा आहे की नाही इथे. सो 3 चा स्क्वेअर 9, x चा स्क्वेअर x स्क्वेअर, देन y स्क्वेअर. आता मायनसचं साईन. आता हा पण स्क्वेअर डिस्ट्रीब्यूट होणार. सो 2 चा स्क्वेअर 4, त्यानंतर a स्क्वेअर b स्क्वेअर. पुढे हे पहा प्लसचं साईन देऊन घ्या ॲज इट इज. इथे सुद्धा द होल स्क्वेअर आहे म्हटल्यावर स्क्वेअर डिस्ट्रीब्यूट होणार. 3 चा स्क्वेअर 9, त्यानंतर x स्क्वेअर y स्क्वेअर, प्लसचं साईन ॲज इट इज देऊन घेतलं. आता इथे सुद्धा हे पहा मल्टिप्लिकेशनचं साईन तुम्ही तुमच्या कन्व्हिनियंटसाठी देऊन घेतलं तरी चालेल, किंवा इथल्या इथे सॉल्व्ह केलं तरी इट्स ओके. तुमची जर खूप प्रॅक्टिस झालेली असेल, तुम्हाला जर कन्फ्यूज व्हायला होत नसेल तर तुम्ही इथल्या इथे सॉल्व्ह केलं तरी चालेल, किंवा हे पहा तुम्ही अशा प्रकारे सुद्धा इथे राईट करून घेऊ शकता छोट्या अक्षराने पेन्सिलने. सो 2 × 3 6, 6 × 2 12. सो हे झाले 12. त्यानंतर आधी आपण काय करतो अल्फाबेटिकल ऑर्डर नुसार राईट करत असतो, हो की नाही. सो इथे येणार ए बी आणि एक्स वाय. जर तुम्ही एक्स वाय ए बी राईट केला तरीही चालणार आहे, काही प्रॉब्लेम नाहीये, पण नेहमी अल्फाबेटिकल ऑर्डर नुसारच आपण व्हेरिएबल्सला राईट करायचं असतं. आता प्लसचं साईन देऊन घेतलं, स्क्वेअर डिस्ट्रीब्यूट करा. सो 2 चा स्क्वेअर 4, त्यानंतर a स्क्वेअर b स्क्वेअर. ओके. आता पहा इथे हा जो -4ab आहे तो ॲज इट इज खाली राईट करणार आणि इथे लाईक टर्म्स पहा -12abxy आणि इथे +12abxy आहे. सो हे इथे कट होणार. आणखी काय कट होतंय का तर हो हे पहा इथे मायनस आहे, इथे प्लस आहे, इथे 4a स्क्वेअर b स्क्वेअर, इथे पण 4a स्क्वेअर b स्क्वेअर. सो हे इथे कट होऊन जाणार. ओके, मी इथला कट केला. ओके, हा आणि हा. ओके, सो हे दोन कट झाले. आता आणखी काही कट होतोय का तर नाही, आणखी काही कट होताना आपल्याला दिसत नाहीये. सो जे रिमेनिंग आहे ते ॲज इट इज आपण सगळं राईट करून घेऊया तिथे. ओके, राईट करून झालेलं आहे. चला नेक्स्ट पेज घेऊया आणि लाईक टर्म्सला ऍड करूया. त्याही आधी -4ab ॲज इट इज राईट करून घेऊयात आणि ब्रॅकेटमध्ये लाईक टर्म्स कोणत्या कोणत्या आहेत हे पहा. 9x² y² 9x² y², 9x² y² या काय आहेत लाईक टर्म्स आहेत. 9 + 9 + 9 किती होतात 27. त्यानंतर x² y² प्लस 4a² b². आता आपले आन्सर इथे कम्प्लीट झालेले आहे का तर नाही. हे पहा इथे -4ab आणि या ब्रॅकेटमध्ये कोणतंच साईन नाही आहे. याचा अर्थ काय आहे की मल्टिप्लिकेशनचा साईन आहे. सो -4ab या संपूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय होत आहे. चला मल्टिप्लिकेशन करून घेऊयात मग. सो -4ab × 27x² y². आता हे पहा इथे आहे मायनसचं साईन आणि इथे आहे प्लसचं साईन. सो मायनस प्लस काय होत असतं मायनस, म्हणून इथे येणार मायनसचं साईन. आणि आता 4ab × 4a² b². आता बऱ्याच मुलांचा इथे गोंधळ होऊ शकतो, त्यामुळे आपण काय करूयात
जिथे जिथे मल्टिप्लिकेशनचं साइन नाही आहे तिथे मल्टिप्लिकेशनचं साइन देऊन घेऊयात. जसे की तुम्हाला माहित आहे आता इथे -4ab मध्ये 4 आणि a च्या मध्ये काय आहे, कोणतं साइन नाही म्हणजे मल्टिप्लिकेशनचं आहे. त्याचबरोबर इथे सुद्धा मल्टिप्लिकेशनचं साइन आहे. सो -4 इंटू a इंटू b. त्यानंतर हे मल्टिप्लिकेशनचं साइन. आता इथे 27 ॲज इट इज. त्यानंतर मल्टिप्लिकेशनचं साइन येणार की नाही, कारण कोणतं साइन नाहीये ना व्हेरिएबल आणि कोएफिशियंट मध्ये. सो मल्टिप्लिकेशनचं साइन आणि x². त्यानंतर इंटू y² आणि हे मायनसचं साइन आता ॲज इट इज. 4ab म्हणजेच काय आहे, 4 इंटू a इंटू b आहे. त्यानंतर हे मल्टिप्लिकेशनचं साइन. आता इथे काय येणार आहे, 4a² b² म्हणजेच काय तर 4 इंटू a² इंटू b². आता मल्टिप्लिकेशन करणं तुम्हाला सोपं जाईल. हे पहा, आधी आपल्याला हे सॉल्व्ह करायचं जिथे जिथे मल्टिप्लिकेशनचं साइन आहे ते, आणि त्यानंतर सेकंड पार्ट सॉल्व्ह करायचा आहे. सो हे पहा, इथे काय येणार आहे, 4 आहे आणि इथे 27 आहे. इथे मायनस आहे आणि 27 पॉझिटिव्ह नंबर आहे. सो मायनस प्लस काय होतं, मायनसचं साइन येत असतं. सो मायनस आणि 27 4 जार किती 108. सो -108. आता सगळे व्हेरिएबल्स आहेत. सो a इंटू b इंटू x² इंटू y² काय येणार, ab x² y². आता हे मायनसचं साइन ॲज इट इज देऊन घ्या आणि हा पार्ट आता आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. सो 4 इंटू 4 16 राईट केले. आता a इंटू a². आता इथे पहा, या a ची काहीच पॉवर दिलेली नाही, म्हणजे या a ची किती पॉवर आहे 1 आणि याची पॉवर आहे 2 आणि हे दोन्ही मल्टिप्लाय होत आहे म्हटल्यावर अशा कंडिशन मध्ये आपण काय करतो, ज्या पॉवर आहेत ना त्यांना ऍड करत असतो. सो याची पॉवर 1 आणि याची पॉवर 2 किती झालं, 1 + 2 3. सो इथे a ची पॉवर काय येणार आहे 3 आणि इथे काय येणार आहे, b ची काय पॉवर येणार, b ची पॉवर सुद्धा 3 येणार. सो b³. आता पुढे आणखी आपण सॉल्व्ह करू शकतो का, लाईक टर्म्स आहेत का, तर नाही. सो हे झाले आपले या क्वेश्चनचे फायनल आन्सर. अशा प्रकारे आपला प्रॅक्टिस सेट 6.3 कंप्लीट सॉल्व्ह करून झालेला आहे.